ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरु साक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञाने तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्राम सद्गुरुमति शांति सीतया श्लेष्ठं कामादि राक्षसारी भोजलधो तत्वबोध सेतुकरम। ओम तत्सत प्रभ्रमणे नमः। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून नंदा म्यूट करा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व सद्भक्तांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 48 काढा। 48 पान नंबर। काल आपण गुरुला शरण जाण्याविषयीची प्रमाणे बघितली। गुरुला शरण जाताना कसं कसं जावं। मुंडूक उपनिषदामध्ये जे सांगितलेलं आहे जिज्ञासूने कसं गुरुकडे जाताना कसं जावं, तर समिधा घेऊन जावं, उपहार घेऊन जावं। समिधा म्हणजे यज्ञात टाकण्याचं साहित्य आणि सनकाडी सुद्धा सांगितलेलं आहे। उपहार म्हणजे फळं फुलं काही ना काही घेऊन जावं, रिकाम्या हातानं जाऊ नये। सद्गुरूकडं जाताना उपहार घेऊन जावं। पेशंटला भेटायला जातानाही रिकाम्या हातानं जाऊ नये। ज्याच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्याकडं जातानाही रिकाम्या हातानं जाऊ नये। विनयनत होऊन सद्गुरूकडं जाऊन परमतत्वज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ या 2 विशेषणांनी युक्त गुरुला शरण जावं असं स्पष्ट निरूपण करून सांगितलेलं आहे। आता आपल्याला श्लोक वाचायचा आहे। वाचा, कोण श्लोक वाचते? ओम नमः शिवाय। हो वाचा। श्लोक। तुमच्या चरणी साष्टांग दंडवत सर्व साधकाला वंदन। जय गुरुदेव। ओम नमः शिवाय। तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अर्थ वाचू का? हो अर्थ वाचा। सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, विद्या कशाला म्हणावी, अविद्या कोणाला म्हणावी, आत्मा कोण, परमात्मा कोण व त्या दोघांची एकता कशी जाणावी इत्यादी प्रश्न त्यास विचारून व त्याची सेवा करून त्यास प्रश्न प्रसन्न करून घेऊन त्यांच्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान ते जीवा समजावून घे। आणि तसे घेतलेच म्हणजे ज्ञानी श्रोत्रिय तत्वदर्शी ब्रह्मनिष्ठ असा जो सद्गुरू तो तुला ज्ञानाचा उपदेश करील। खालचं वाचू का? त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात एकादश स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायात
प्रबुद्ध नावाच्या योगीश्वराने जनक राजाला सांगितले आहे की ओम नमः श्लोक शिवाय. घेऊ का? नाही, ओम नमः शिवाय. हो. तर आपण श्लोक बघितला. तो द्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपक्षान्ति ते ज्ञानं ज्ञानिन दर्शिनः. तर सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करून बंद म्हणजे काय, सद्गुरूकडे जाऊन काय करावं, कसं सद्गुरूकडे जावं हे सांगितलं आधी. काय काय सामान घेऊन, काय काय साहित्य घेऊन सद्गुरूला भेटायला जावं. आणि आता सांगतात सद्गुरूकडे गेल्यावर काय करावं. मठामध्ये किती व्यवस्थित सांगतात. इथं आई जेवढं सांगते ना आपल्याला तेवढं ग्रंथ व्यवस्थित सांगतात बघा. सगळं सद्गुरूकडे कसं जावं ते आधी सांगितलं. आता तिथं पोहोचलो सद्गुरू माऊलीच्या जवळ, तर आता काय करावं. सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून गेल्याबरोबर काय करावं, साष्टांग नमस्कार करावा. आणि काय विचारावं. साष्टांग नमस्कार कसा हो, साष्टांग नमस्कार सांगितला तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं. साष्टांग नमस्काराचं साष्टांग नमस्कार म्हणजे काय. ओम नमः शिवाय. साष्टांग भूमीवर टाकून नमस्कार करणे म्हणजे साष्टांग नमस्कार. मग ते अंग दोन हात, दोन गुडघे, दोन भुजा, छाती, मस्तक. 2 हात 2 पाय 2 भुजा 6 झाले, छाती आणि डोकं. ही काठीसारखं सद्गुरूच्या समोर टाकावं आणि आपल्यातला अहंकार सांडून द्यावा सद्गुरूच्या पायावर. जसं पहिलं घागरीतलं पाणी सांडून दिल्याशिवाय त्याच्यामध्ये दूध भरता येत नाही, तसंच मी हा जो अहंकार आहे तो सद्गुरूच्या पायावर सांडून द्यावा. आणि मी एक शिष्य आहे आणि मला तुम्ही ह्या रिकाम्या झालेल्या घागरीमध्ये ज्ञान द्या, असा त्या साष्टांगाचा अर्थ होतो, साष्टांग नमस्काराचा. आणि साष्टांग नमस्कार घालून पुन्हा काय करावं, तर प्रश्न विचारावे सद्गुरू माऊलीला. प्रश्न कोणते विचारावे. बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, विद्या कशाला म्हणावी. प्रश्न नंबर 1 ग्रंथावर नंबर टाकून घ्या. नंबर 1 बंध म्हणजे काय. नंबर 2चा प्रश्न मोक्ष म्हणजे काय. नंबर 3 विद्या कशाला म्हणावी. नंबर 4 अविद्या कोणाला म्हणावी. नंबर 5 आत्मा कोण. नंबर 6 परमात्मा कोण व त्या दोघाची ऐक्यता कशी जाणावी. दोघाची ऐक्यता कशी जाणावी ही 7 क्रमांक. दोघाची ऐक्यता कशी जाणावी असे 7 प्रश्न विचारले बघा. इत्यादी प्रश्न त्यास विचारून व त्याची सेवा करून त्यास प्रसन्न करून घेऊन त्यांच्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान ते करून घ्यावं, ते बाजीवा. तर आता प्रश्न, पहिला प्रश्न कोणता विचारला एक जणांना सांगा म्हणजे लक्षात येतं. ओम नमः शिवाय सांगू. हो सांगा ताई. ओम बंद म्हणजे काय. हां, पहिला प्रश्न विचारला बंद म्हणजे काय. दुसरा प्रश्न कोणता विचारलास सांगा कोणीतरी दुसरे. ओम नमः शिवाय सांगू ताई. हो सांग. ओम नमः शिवाय. मोक्ष म्हणजे काय. हां, आता जयश्री ताई तुम्ही सांगा तिसरा प्रश्न कोणता विचारला. ओम नमः शिवाय. विद्या कशाला म्हणावी. विद्या कशाला म्हणावी. चौथा प्रश्न सांगा मीनाताई कोणता विचारला. मीनाताई
नमस्कार. नमस्कार. मी सांगू. हो सांगा ताई. अविद्या कोणाला म्हणावं? महाजन ताई सांगा 5वा प्रश्न. काय विचारला? महाजन ताई म्यूट उघडलेले बोला. 5वा प्रश्न कोण हो, विचारला? नमस्कार. हा आत्मा कोण, परमात्मा कोण व त्या दोघांचे एकता कशी जाणावी? इत्यादी प्रश्न त्यास विचारून बघा कसे प्रश्न विचारलेले आहेत. एक तरी ह्याच्यात स्वार्थाचा प्रश्न असा म्हणजे भौतिक सुखाचा प्रश्न आहे का? सगळे स्वतःच्या हिताचे प्रश्न विचारलेले तिथं. त्यास विचारून व त्याची सेवा करून त्यास प्रसन्न करून घेऊन हे प्रश्न विचारावे आणि प्रश्न विचारून त्यांची कृपा संपादन करावी, त्यांची सेवा करावी आणि त्यांनी मनानं आपल्याला ज्ञान द्यावं अशा प्रकारे त्यांना प्रसन्न करून घ्यावं. त्याच्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान जे बा जीवा समजून घे. आता त्यांच्याकडून काय करून घ्यायचंय? परमश्रेष्ठ असं, परम म्हणजे अतिशय श्रेष्ठ असं मोक्षाचं साधन. आता मोक्षाचं साधन कोणतं आहे? तर अद्वितीय ब्रह्म जाणणं. अद्वितीय ब्रह्म कसं आहे हे जाणून घेणं म्हणजेच मोक्षाचं साधन सांगितलं. अद्वितीय म्हणजे दोन नाही, एकच आहे. अद्वितीय ब्रह्म म्हणजे ईश्वर, देव, ज्याला आपण देव शब्द वापरतो, ज्याला ईश्वर शब्द वापरतो, तो सगळीकडे एकच आहे. बघा आपण वेगवेगळे नावं ठेवले. आपण किती देव आहेत म्हणतो? ओम नमः शिवाय. जगामध्ये किती देव आहेत असा आपला समज आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 30 कोटी. 33 कोटी. 33 कोटी. कोटी म्हणजे करोडो का किती? 33 करोडो देव आपण असं म्हणतो. हां 33 करोडो नाही तर 33 प्रकारचे देवता आहेत. तर त्या कोणकोणत्या? तसं तर एकच आहे ब्रह्म सगळीकडं, दोन नाहीच, एकच आहे. पण ह्या जी देवता सांगितल्या त्या फक्त 33 प्रकारच्या देवता आहेत. बघा 33 करोडो नाही, 33 प्रकारच्या. संस्कृतमध्ये कोटी म्हणजे प्रकार आहे आणि 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता सांगितल्या आहेत. ही जगराटी चालवण्यासाठी त्या देवता आहेत. खरा तर एकच ब्रह्म आहे सगळीकडं, चैतन्य एकच आहे. पण ही जी जगराटी चालवतात त्या देवता 33 प्रकारच्या सांगितल्या. त्याच्यामध्ये 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 1 प्रजापती आणि 1 इंद्र. लिहून घ्यायचं असलं तर घ्या. अशा 33 प्रकारच्या देवता आहेत. ओम नमः शिवाय. 11 रुद्र, 12 आदित्य. ओम नमः शिवाय. 11 रुद्र, 12 आदित्य. पुन्हा 8 वसु. प्रमाण सांगत आहे. 11 रुद्र, 12 आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य, 12 आदित्य, 8 वसु. किती झाले? किती झाले? 11 रुद्र, 12 आदित्य, 16 वसु. किती? 8 वसु. 8 वसु. 8 वसु. ओम नमः शिवाय. आदित्य हे आदित्य 12 आदित्य म्हणजे सूर्य 12 कसे म्हणायला? 12 सूर्य आहेत. हो 12 आदित्य, 11 रुद्र आहेत, 12 सूर्य, 12 आदित्य आहेत, 8 वसु, 1 प्रजापती आणि 1 इंद्र. अशा प्रकारच्या 33 प्रकारच्या देवता. काय लिहिलं?
प्रजापती एक इंद्र. किती झाले? झाले का नाही ते? झाले ते. ओम नमः शिवाय हा 33 झाले. हा 33 प्रकारच्या देवता. लिहिताना जी सांगल ती आणि व्यवस्थित लिहायचं. कारण तुम्ही जर चुकीचं लिहिलं आणि तुम्ही जर कुणाला ज्ञानी माणसाला सांगितलं जे तुम्ही लिहिलं तेच, तर कुणी सांगितलं म्हणता हो तुम्ही? हे हिमानंदानं सांगितलं म्हणता किंवा हरंगुळेताईनं सांगितलं, मी माझ्या कानानं ऐकलं असं म्हणता. मग मी तुम्हाला कशामुळे विचारते की काय लिहिलं म्हणून? कारण तुमचं चुकू नये. तुमचं जर चुकलं तर त्याच्यामध्ये कुणाची बदनामकी? माझी बदनामकी त्याच्यामध्ये. मी तुम्हाला चुकीचं सांगितलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून लिहून घेताना अगदी व्यवस्थित लिहून घ्यायचं, चुकीचं लिहून घ्यायचं नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विचारते. कसं असतं बघा, कोणत्याही शिष्याचं चुकलं तर ते गुरुवरच येतं, बाळाचं चुकलं तर ते आईवर येतं. पूर्वीच्या काळी आईवर शिव्या देत होते बघा. का देत होते? तर बाळाचं चुकलं तर आई दोषी समजत होते म्हणून आणि जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांचं जर चुकलं तर सांगणारा जो वक्ता आहे त्याच्यावर येत असतं. म्हणून चुकीचं लिहून घ्यायचं नाही. पुन्हा पुन्हा विचारा, मला किती बऱ्या बी विचारा, पण चुकीचं लिहून घेऊ नका. काल कसं अर्थार्थीचं शेवट दुसराच काहीतरी का की तुम्ही सांगितला, मग तसं मी सांगितलेलं नव्हतं. म्हणजे चुकीचं लिहून घेऊन म्हणजे ती सांगितलं असं होतं. रामदास स्वामी एकदा कसं होतं ते तुम्हाला थोडक्यात सांगते. रामदास स्वामी आपल्या शिष्यांना घेऊन निघाले. छत्रपती शिवाजीच्या राज्यातून त्यांना जायचं होतं. मग म्यूट कुणाचं उघडे? नंतर का की म्यूट करा ते. ओम नमः शिवाय. मग रामदास स्वामी एक वेळेस आपल्या शिष्य समुदाय घेऊन निघालेले आहेत. छत्रपतीच्या राज्यातून त्यांना पुढे जायचं होतं आणि शिष्य समुदाय घेऊन जात असताना रस्त्यामध्ये एका ठिकाणी मुक्काम पडला आणि त्याच्यातल्या त्या समुदायातल्या एका शिष्यानं काय केलं, तिथल्या शेतकऱ्याचे ऊस मोडून आणले. 2-3 ऊस मोडून आणले. त्या शेतकऱ्यानं बघितलं आणि त्याला पकडलं आणि पकडून त्याला विचारलं, तू कुठला आहेस, कुण्या गावचा आहेस, इथं कसं काय आलास, तू ओळखीचा तर काय दिसत नाहीस, तू आमच्या गावातला तर नाहीस, मग कुठला आहेस तू? अशी त्याची चांगली सगळी चौकशी केली आणि त्यानं खरं खरं सांगितलं. त्याला काय वाटलं, रामदास स्वामीचं नाव सांगितल्यावर हा जो शेतकरी आहे तो मला काहीच करणार नाही. म्हणून त्यानं सांगितलं की मी रामदास स्वामीबरोबर आलेला एक शिष्य आहे आणि शिष्य समुदाय घेऊन रामदास स्वामी पुढे तीर्थयात्रेला निघालेले आहेत. तेव्हा त्या शेतकऱ्यानं त्या ऊस तोडलेल्या माणसाला हाताला धरून रामदास स्वामीकडे नेलं. चल म्हणले, दाखव तुझा कोणचा रामदास स्वामी ती. आणि उसानंच रामदास स्वामीला चांगलं बडवून काढलं. इतकं मारलं की सगळ्या अंगावर वळव म्हटले. मग पुन्हा पुढे गेल्यानंतर छत्रपतीच्या महालामध्ये रामदास स्वामीचं स्वागत करण्यात आलं. संध्याकाळचा प्रसाद झाला आणि सकाळी उठल्यानंतर छत्रपती शिवाजीने, त्यांचे गुरु होते रामदास स्वामी, त्यांना स्नान घालण्यासाठी म्हणून कपडे काढले आणि तेल लावावं म्हणून बघतात तर रामदास स्वामीच्या सगळ्या अंगावर वळव म्हटलेले होते. छत्रपती शिवाजींनी विचारलं, गुरुदेव ही कशाचे वळ, तुम्हाला कोणी मारलं का काय? गुरुदेवांनी काहीच सांगितलेलं नाही, पण शिष्यांनी मात्र सांगितलं, हो छत्रपती शिवाजी महाराज, की गुरुदेवांना तुमच्याच राज्यातल्या एका शेतकऱ्याने मारलं आहे. कुणी मारलं का ह्याचा शोध घेतला, त्याला धरून आणलं, पकडून आणलं, चौकशी केली, हाच होता का शेतकरी मारणारा म्हणून. शिष्याने सांगितलं, हो हाच होता आणि ह्यानेच गुरुदेवांना मारलेलं आहे. जेव्हा त्याला रामदास स्वामीच्या समोर आणलं आणि विचारलं, गुरुदेव ह्यानेच तुम्हाला उसानं मारलं का? तेव्हा रामदास स्वामी काय म्हणाले? रामदास स्वामी म्हणाले, अहो ह्यानं मला मारलंच नाही म्हणले. मग छत्रपती शिवाजी म्हणले, मग कुणी मारलं? मला खरं सांगा गुरुदेव, कुणी मारलं?
तेव्हा रामदास स्वामी म्हणाले, माझ्या शिष्यानं मारलं म्हणले मला. कसं काय शिष्याने मारलं तर रामदास स्वामी म्हणाले, ती शेतकरी त्यानं ऊस लावलेला आहे आणि त्याचं ऊस सांभाळणं त्याचं कामच आहे. पण माझ्या शिष्यानं त्याचे ऊस मोडून आणले आणि त्यानं जर त्याचे ऊस मोडले नसते तर त्यानं मला मारलंच नसतं. म्हणून शिष्यानं केलेली शिक्षा गुरुला घ्यावी लागते, मिळते. तसंच वक्त्यानं जे सांगितलं आणि श्रोत्याने नीट नाही ऐकलं, वेगळं जर ऐकलं आणि ते जर कुणी अज्ञानी माणसाला सांगितलं आणि त्या ज्ञानी माणसाकडून वक्त्याला दटावण्यात येतं, असलं लबाड खोटं सगळ्याला विस्तार करतो का, सांगतो का म्हणून आप्पाजीसारख्याजवळ, ज्ञानी सद्गुरूजवळ ही हरंगुळेताईंनी सांगितलं जर म्हणलं तर आप्पाजी मला फोन करून विचारतील, ही काय सांगायला तुम्ही म्हणून बरोबर लिहून घ्या म्हणाले मी, दुसरं काहीच नाही उद्देश. आणि मला कितीदाही विचारा पण बरोबर लिहून घ्या, चुकीचं लिहून घेऊ नका. ओम नमः शिवाय. मग काय करावं तर अद्वितीय परमात्मा. प्रश्न काय लिहायचा? कोणता प्रश्न? 11 रुद्र 12 आदित्य. ही देवता आहेत 33 कोटी, 33 प्रकारच्या. प्रश्न नाही हे. किती देवता आहेत? आपण 33 करोडो म्हणतो ना देवता. करोडो म्हणजे कोटी म्हणजे प्रकार आहे तिथं. कोटी म्हणजे प्रकार आहे तिथं, करोडो नाही त्याचा अर्थ होत. मग 33 प्रकारच्या देवता कोणत्या ही तुम्हाला सांगितलं. ओम नमः शिवाय. हां आणखी 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, आणखी दुसरं 12. एक इंद्र आणि एक प्रजापती. किती झाले मोजा, मोजून सांगा, कमी झाले का जास्त झाले का? 33 झाले. 33 झाले. 33 प्रकारच्या देवता आहेत. बुरांडीताई काय लिहिलं वाचून दाखवा. ओम नमः शिवाय लिहिलं का बरोबर? हां हो. प्रश्न लिहिलं नाही. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 1 प्रजापती, 1 इंद्र. हां, ही 33 प्रकारच्या देवता. जयश्रीताई बोला, सांगायचंय का? ओम नमः शिवाय. देवता 33 प्रकारच्या. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 1 प्रजापती आणि 1 इंद्र. अगदी बरोबर. 8 वसु, 1 प्रजापती आणि 1 इंद्र. अशा 33 प्रकारच्या देवता आपण समजतो जगराहाटी चालवण्यासाठी. पण खरं तर अद्वितीय ब्रह्म एकच आहे सगळीकडं. वेगळ्या वेगळ्या देवताच नाहीत कोणत्या. ही जगराहाटी चालवण्यासाठी आपण जसे आहेत तसेच हे देवता आहेत. हे सुद्धा चैतन्य स्वरूपच आहेत. पण अद्वितीय ब्रह्म सगळीकडे एकच आहे, दोन नाहीच. म्हणून अद्वितीय परमात्म्याचे ज्ञान ते बा जीवा समजून घे. जीव कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जीवाची व्याख्या काय? ओम नमः शिवाय सांगू? हो सांगा. कुठस्थ चैतन्याच्या अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. हां, कुटस्थ चैतन्य. दुसरं कोणी सांगा अजून? सांगा मी कुटस्थ चैतन्य अंतःकरणात कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब याला जीव असे म्हणतात. ओम नमः. टाकून सांगितलं तर म्हणजे वेगळं वेगळं करून सांगितलं तर लक्षात येतं. नंबर 1 कुटस्थ चैतन्य, नंबर 2 अंतःकरण आणि नंबर 3 कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव असं म्हणावं. मग हे जीवा म्हणले, आत्मा नाही म्हणले. जीव वेगळा आणि आत्मा वेगळा. व्याख्या इथं वेगळ्या वेगळ्या सांगितल्या. बा जीवा समजावून घे आणि तसे घेतले म्हणजे ज्ञानी श्रोत्रिय व तत्वदर्शी ब्रह्मनिष्ठ असा जो सद्गुरू तो तुला ज्ञानाचा
उपदेश करील. कुणाकडे जावं? ज्ञानी असायला पाहिजे सद्गुरू, श्रोत्रिय असायला पाहिजे, म्हणजे सर्व शास्त्राचा अभ्यास त्याला असायला पाहिजे. तत्वदर्शी, तत्व म्हणजे अनारोपित को तत्व कहिये. ही अनारोपित तत्व म्हणजे आत्म्याचं आहे. आत्म्यालाच अनारोपित को तत्व कहिये असं म्हटलेलं आहे. तत्वदर्शी म्हणजे तत्वाचं ज्ञान करून देणारा, ज्याने तत्वाला जाणलेला आहे असा. ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मावर अत्यंत निष्ठा असणारा असा सद्गुरू तो तुला ज्ञानाचा उपदेश करेल. असा जर तू गेलास तर सद्गुरू तुला ज्ञानाचा उपदेश करतील. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात 11 स्कंदाच्या 3 अध्यायात प्रबुद्ध नावाच्या योगेश्वराने जनक राजाला सांगितलेले आहे. इथं जनक राजाला सांगितलं म्हणून सांगितलं श्रीमद भागवतामध्ये 11 स्कंदाच्या 3 अध्यायामध्ये. कुणी सांगितलं? तर प्रबुद्ध नावाच्या योगेश्वराने जनक राजाला सांगितलेलं आहे. श्लोक वाचा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय वाचू का? हो वाच. तस्माद गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परीत निष्णान्तं ब्रह्मणोपशमाश्रयम्. ओम नमः खालचं पण वाचू शिवाय. का? हो वाच. अर्थ, ज्या अर्थी इहलोकातले व परलोकातले सर्व विषय भोग कर्मजन्य असल्यामुळे नाशवंत असून दुःख देणारे आहेत, त्या अर्थी उत्तम नाशरहित परम सुखमय श्रेय मोक्ष जाणून घेऊन ते प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारा जो मुमुक्षु, त्याने वेदांचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे क्षत्रिय असून जो परब्रह्माचा अपरोक्ष प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यास ओळखणारा शांत ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असेल, त्यास शरण जावे. खालचं वाचू का शिष्य? नाही. ओम नमः शिवाय. वंदन वंदन चरणाला तुझ्या चरणाला वंदन कर. ओम नमः शिवाय खालचं नाही वाचायचं, बस झालं. ओम नमः शिवाय. तर ज्या अर्थी इहलोकातले व परलोकातले सर्व विषय भोग कर्मजन्य असल्यामुळे ह्या आपल्या इहलोक, आपण जिथं आता जन्म घेतलेला आहे, ही मृत्यूलोक, इथले जे आपण भोग आपल्या भाग्याला आलेले आहेत, जे आपल्याला सुख दुःखाचे भोग भोगावे लागत आहेत, ते कसे आहेत? तर कर्मजन्य आहेत म्हणून सांगितलं. इहलोकातले आणि परलोकातले सुद्धा. परलोक म्हणजे देवादिकांचे लोक. देवांच्या जेव्हा योनीत आपण जातो देवलोकाच्या, तिथले भोगसुद्धा कर्मजन्य, इथले भोगसुद्धा कर्मजन्यच. म्हणजे जे कर्म करू तेच आपल्या वाट्याला येतं. म्हणून ही सुद्धा नाशिवंतच आहेत, नाश पावणारेच आहेत. कर्मानं आलेले भोग राहतात का हो? सुख जरी आलं तरी राहत नाही आणि दुःख जरी आलं तरी राहत नाही. हे पाहुणे आहेत, येणारे जाणारे आहेत. दुःखामागं सुख आणि सुखामागं दुःख येतच. म्हणून ही जे कर्म ते भोगावं लागतं, केलं ते भोगावं. आपण केलं ते आपल्यालाच भोगायचे. आपल्याला जे जीवनामध्ये सुख प्राप्त झालं किंवा दुःख प्राप्त झालं ते दुसऱ्या कुणाचंच नाही तर आपलंच आहे, आपणच केलेलं आहे आणि ते आपल्यालाच भोगायचं आलेलं आहे. कर्म कधीच कोणालाच सोडत नाही बघा. आपण कुठंही सत्कर्म जर आपण करत असाल, आपल्या हातून सत्कर्म होत आहे, दान धर्म होत आहे आणि आपण परमेश्वराची सेवा करत नाही, काय नाही, पण सत्कर्म आपल्या हातातून होत आहे, तर आपण कुठंही जरी गेलो तरी कर्म तिथं येऊन आपल्याला सुख भोग देऊन जातं. सत्कर्माला पुण्याचं फूल येतं आणि सुखरूपी फळाची प्राप्ती होते. दुष्कर्माला पापाचं फूल येतं, दुःखरूपी फळ प्राप्त होतं. म्हणून कर्मजन्य हे सगळं, हे लोकातले जे आपल्या भाग्याला आलेले भोग आहेत ते कर्मजन्य आहेत आणि ते भोगावेच लागतात. ते आपण जन्मताच मुठ्ठी बांधून जन्माला आलो बघा आणि ती पूर्वीचं कर्म घेऊन आलेलो आहो आणि ती कर्म भोगल्याशिवाय सुटका नाही. ते कर्म फळ देऊनच जातं. दुष्कर्म आपल्या हातून घडलं, आपण कुठंही डोंगरात दरीत जाऊन लपून बसा,
तिथं ते कर्म येऊन फळ देऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे सगळे इथले इहलोकातले आणि परलोकातले सर्व विषयाचे जे भोग आहेत ते कर्मामुळेच आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणून कर्म करताना सावधान. ते कर्मभोग कधी ना कधी कितीही जन्मात पुढे भोगावेच लागतात. एक वेळेस धृतराष्ट्रानं कृष्णाला विचारलेलं आहे, कृष्णा, मी असं कोणतं कर्म केलं होतं की ज्यामुळं मी जन्मांध झालो आणि मला 100 मुलं होते तर एक सुद्धा राहिलं नाही, तेवढेही मेले. ही माझं असं आघोरी कर्म कोणतं होतं आणि मी कधी केलेलं होतं? तेव्हा कृष्णानं सांगितलं, आजचं कालचं नाही तर हे कर्म तुमच्या 100 जन्माच्या आधीच आहे म्हणून सांगितलं. अनेक जन्म आपण घेतले त्या 84 लक्ष योनीमध्ये. 100 जन्माच्या आधीच आहे तुमचं कर्म हे. आणि तुम्ही कोणतं कर्म केलं होतं हे तुम्ही विचारलं तर तुम्हाला सांगतो म्हणले कृष्ण परमात्मा. तुम्ही काय केलं होतं ते. तुम्ही विकृत होतात स्वभावाचा म्हणले. काही लोक विकृत असतात बघा, दुसऱ्याला त्रास दिला ना तर त्यांना आनंद होतो. तुमचा स्वभाव विकृत होता आणि तुम्ही एका वृक्षावर अनेक पक्षी बसायचे. मोठाची मोठा वृक्ष होता, ढाळ्या भरपूर होत्या आणि त्याच्यावर अनेक पक्षी बसायचे आणि अनेक चिमण्यांनी खोपे केलेले होते आणि त्याच्यामध्ये अनेक पिल्लेसुद्धा होते. आणि तुमच्या विकृत स्वभावामुळं तुम्ही त्या झाडाला आग लावून दिली. का तर वरी पक्षी जास्त बसू लागले म्हणून झाडाखाली मोठा पाचटीचा ढीकची ढीक केला, त्याला आग लावून दिली आणि त्या आगीमुळं अनेक पक्षी त्या धुरानं आंधळे झाले आणि 100 पिलं त्या पक्षीनीचे मरून गेले. ते तुमचं कर्म जशास तसं तुमच्या बरोबर होतं आणि ते आता फळाला आलं. कर्म फळाला यायलासुद्धा काही काळ जावा लागतो. म्हणून ती कर्म आता फळाला आलेले, पिकलेले आणि ते तुम्हाला भोग द्यायला आता प्रवृत्त झालं आणि त्याचाच भोग तुम्हाला हे आता प्राप्त झालेला आहे. म्हणून आपण केलेलं कर्मच आपण भोगतो आणि हे कर्मजन्य आहे. त्यामुळं नाशिवंत असून ही कर्मजन्य असल्यामुळं नाशिवंत आहे. आपल्याला वाटतं बघा आपल्यालाच का दुःख आहे, पण आपल्याला आपण काय कर्म केलं ते आठवत नाही, त्याच्यामुळे आपल्याला तसं वाटतं. जसं जमिनीवर उन्हाळ्यामध्ये काहीच दिसत नाही बघा, माती दिसते नुसती, पण पाऊस पडल्याबरोबर कुठं बोर उगवते, कुठं बाबळी उगवते, कुठं जांभळी उगवते. असे वेगवेगळे वृक्ष उगवून वरी येतात. तर ते कशामुळं? तर बीजामुळं. जिथं जी बी पडलं तोच वृक्ष तिथं उगवतो. तसं आपलं कर्मरूपी बीज पडलेलं आहे आणि सुखदुःखाचे आपल्याला तो भोग देतो. तोच वृक्ष तिथं उगवत असतो. म्हणून हे सगळं नाश पावणारे आणि दुःख देणारे कर्म. हे लोकातले पुण्यकर्म जरी केले ना तरीसुद्धा आपण देव येऊनच जाऊ, पण तिथं पुण्य करता येत नाही. तिथं फक्त भोग भोगायचेत. देव येऊनीत सुद्धा भोगच भोगायचेत आणि पशु येऊनीत सुद्धा भोगच भोगायचेत. वाईट कर्माचे भोग पशु येऊनीत जाऊन भोगावे लागतात. गाढव, डुकरा, कुत्रा ह्या येवनीमध्ये जाऊन, आणि पुण्यकर्माचे भोग देव येवनीमध्ये जाऊन भोगायचेत. पण दोन्हीही कर्माचे भोग नाशिवंतच असल्या कारणानं ते दुःखच देणार आहेत. देव येवनीत जरी आपण गेलो तिथं पुण्य करता येत नाही म्हणून भोग भोगायचे आणि पुण्य संपलं की पुन्हा लात मारून ते आपल्याला इथंच पाठवतात मनुष्य योनीमध्ये पुण्य करण्यासाठी. म्हणून इथं आलो तर आता साधून घ्यायचे आपल्याला. हे सगळं कर्मजन्य आहे आणि नाशिवंतसुद्धा आहे आणि सगळेच हे कर्म दुःख देणारे आहेत. त्या अर्थी उत्तम, नाशरहित, परमसुखमय श्रेय मोक्ष जाणून घेऊन ते प्राप्त करून घेण्याची इच्छा करावी आपण. इच्छा करणारा जो मुमुक्ष त्याने वेदाचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे श्रोत्रिय असून ब्रह्म
परब्रह्माचा अपरोक्ष प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यास ओळखणारा शांत ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असेल त्यास शरण जावे. आणखीन दुसरे इथं गुण सांगितले सद्गुरूचे बघा. दुःख देणारे हे कर्म जे आहेत त्याच्यातून आपल्याला सुटायचे, तर नाशरहित असं परमसुखमय आपलं स्वरूप आहे ती. नाशरहित परमसुखमय श्रेय म्हणजे मोक्ष जाणून घ्यायचा आहे तो मोक्ष. मोक्ष प्राप्त झाल्यावर जन्म होत नाही. तर कसं, आता सूक्ष्म देह तर इथं जाळला जातो किंवा पुरला जातो, इथंच नाश होतो स्थूल देह. पण सूक्ष्म देह जो असतो तो फिरत राहतो. मग आपल्याला जेव्हा सूक्ष्म देह आत्मज्ञान प्राप्त होतं, मीच आहे आत्मा म्हणून, तेव्हा सूक्ष्म देह बाद होतो. बाद होतो म्हणजे कसं, सूक्ष्म देह नाश होत नाही तर बाद होतो. आता नोटा होत्या बघा पहिल्या, तर त्या नोटा जी होत्या ती मध्ये नोटाला बंदी आली, मग त्या नोटा नाश झाल्या नाहीत, तशाच आहेत पण बाद झाल्या. बाद झाल्या म्हणजे त्याचा उपयोग नाही आता काही. तसा सूक्ष्म देह बाद होतो आणि पुन्हा जन्म मरण त्याला भोगावं लागत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते, परमसुखाची आनंदाची त्याला प्राप्ती करून घेता येते. आपला आत्मा जाणून घेऊन त्या आत्म्याची त्या ब्रह्माची प्राप्ती करून घेता येते. मुमुक्षुनी वेदाचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे मुमुक्षुनी काय करावं, वेदाचा खरा अर्थ जाणून घ्यावा. वेदामध्ये काय सांगितलेलं आहे. वेदाचे 3 भाग सांगितले, त्या दिवशी तुम्हाला लिहून दिलं का नाही माझ्या लक्षात नाही. वेदाचे 3 भाग आहेत बघा. वेदाचे 3 कांड आहेत. वेद किती हो? ओम नमः शिवाय. वेद किती? ओम नमः शिवाय वेद 4 आहेत ताई. कोणकोणते? कोणकोणते? नंबर 1 ऋग्वेद, नंबर 2 सामवेद, नंबर 3 अथर्ववेद, नंबर 4 यजुर्वेद. 4 वेद आहेत. नंबर 1 ऋग्वेद, नंबर 2 यजुर्वेद, नंबर 3 सामवेद, नंबर 4 अथर्ववेद. हे 4 वेद. 4 वेद आहेत. मग या वेदांचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे श्रोत्रिय. वेदाचा खरा अर्थ जाणलेला पाहिजे. असा श्रोत्रिय असून ज्यानं वेदांत जाणलेले त्याला श्रोत्रिय असं म्हटलेलं आहे. आणि परब्रह्माचं अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतलेला अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय. अपरोक्ष. मी सांगू कधी? हो बोला, सांगा. ओम नमः शिवाय ताई. आपल्या चरणी साष्टांग बंधन. अपरोक्ष ज्ञान म्हणजे तत् चित्त आनंद स्वरूप ब्रह्मत्व मीच आहे, हे झालं अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान सत चित्त आनंद स्वरूप ब्रह्म आहे, हे झालं परोक्ष ज्ञान. सच्चित आनंद स्वरूप ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान. सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे, चकारात्मक सांगितलं, दुसरं कुणीच नाही, मीच आहे. अशा प्रकारचा मनाचा दृढ निश्चय पाहिजे, त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. ह्याला दृष्टांत कोणता दिला होता हो? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी सांगू का? हो सांग. ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म म्हणजे परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म म्हणजे ब्रह्म मीच, याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. याला साखरेचं प्रमाण दिलं होतं. साखर गोड आहे दुसऱ्यानं सांगणं हे परोक्ष ज्ञान, आणि आपण स्वतः खाऊन साखर गोड आहे हे चव कळणे हे परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान साखर स्वतः खाणे आणि ती चव गोड आहे हे कळणे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान. मग श्रोत्रिय असून परब्रह्माचं अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यायचे आपल्याला सद्गुरूकडून.
मग आपल्याला करून घ्यायचं तर त्या सद्गुरूला ते ज्ञान झालेलं पाहिजे. म्हणून परब्रह्माचा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यास ओळखणारा शांत शांत स्वभाव म्हणजे अंतःकरण त्याचं शांत झालेलं पाहिजे. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असेल त्या शरण जावे. आता शांत म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याच विकाराची हवा नाही. म्यूट करा. कोणतेच विकार नाहीत बघा. विकार असतील तरच मन चलबिचल होतं. नंदा काकी म्यूट करा. विकार जर नसतील तर मन शांत राहतं. त्याला काहीच प्राप्त करून घ्यायचं नसतं. त्याच्यामुळे त्याचं अंतःकरण शांत असतं. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये संकल्प विकल्प काहीच नाही त्या अंतःकरणामध्ये आत्मज्योती प्रज्वलित होते आणि शांत जळते. त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून असा शांत सद्गुरू बघावा. वेदांत जाणलेला आणि त्याच्याकडूनच ज्ञान करून घ्यावं असं सांगितलेलं आहे. आता वेदांत म्हणजे हे जी पंचीकरण ग्रंथ आहे ते वेदांत ग्रंथ आहे. वेद 4 सांगितले. ह्या 4 वेदामध्ये प्रत्येक वेदामध्ये 3 कांड सांगितलेले आहेत बघा. प्रथम सुरुवातीला कर्मकांड सांगितलं. प्रत्येक वेदामध्ये 4ही वेदामध्ये सुरुवातीला कर्म सांगितलं. सत्कर्म कसं करावं काय करावं कर्मकांड सांगितलं. दुसऱ्या भागामध्ये वेदाच्या उपासनाकांड सांगितलं. तिसऱ्या भागामध्ये मात्र ज्ञानकांड सांगितलेलं आहे. मग वेदांत म्हणजे ज्ञान आहे. आवरण दोष जातो ह्या ज्ञानानं. ओम नमः शिवाय लिहून घ्यायचे का. वेदांताचे 3 कांड. पहिलं कर्मकांड, दुसरं उपासनाकांड, तिसरं ज्ञानकांड. तर अगोदर सांगितलंय का. तर कर्मकांडानं काय होतं मलदोष निघून जातो. म्हणजे आपलं पाप निघून जातं कर्मकांडानं. उपासनेनं विक्षेप दोष निघून जातो. म्हणजे मनाची जी चंचलता आहे मन निश्चय करीत नाही ही करू का ती करू असं मनामध्ये चंचलता असते. मन स्थिर राहत नाही. ही जो विक्षेप दोष आहे तो उपासनेनं निघून जातो. आणि आवरण जो तिसरा दोष आहे तो ज्ञानानं निघून जातो. ओम नमः शिवाय. 2 नंबरचं डबल सांगत आहे. मी लिहिलंच नाही. काल नव्हतं सांगितलं. काल केव्हा सांगितलं. काय सांगायचं डबल कोणतं सांगायचं. 4 वेद त्याच्यानंतर वेदाचे 3 कांड आहेत. कर्मकांड पहिला, दुसरं उपासना कांड आणि तिसरं ज्ञानकांड. कर्मकांडानं मल दोष निवृत्त होतो. दोष सुद्धा 3 आहेत. 3 दोष. मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. ओम नमः शिवाय. झालं का. तर कर्मकांडानं मलदोषाची निवृत्ती होते. म्हणजे पाप निघून जातं. मलदोष म्हणजे पाप. मीनाताई म्यूट करा. मीनाताई हा. ओम नमः शिवाय. कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. ज्ञान
उपासना कांडानं काय निवृत्त कर्मकांडानं मलदोषाची निवृत्ती होते. उपासना कांडानं विक्षेप दोष जातो. विक्षेप दोष. उपासनेनं विक्षेप दोष निवृत्त होतो आणि ज्ञानानं आवरण दोष निघून जातो. अज्ञानाचं आवरण आहे ते निघून जातं ज्ञान प्राप्त झाल्यावर, म्हणून आवरण दोष ज्ञानानं निघून जातो. ज्ञानाचं काय म्हणलं? आवरण दोष निघून जातो ज्ञानानं. आवरण. विक्षेप दोषाला आणखी एक काहीतरी म्हणलं होतात ना. मल दोष ओम नमः हा विक्षेप दोष काहीतरी नाव घेतलं व समजून सांगण्यासाठी घेतलं असेल नाव मी दुसरं. विक्षेप दोष मग ते सांगा ना. चंचलता, मनाची चंचलता जी आहे ती निघून जाते. हो, विक्षेप म्हणजे चंचलता मनाची. मन स्थिर होत नाही, चंचल राहतं सारखं, एका ठिकाणी थांबत नाही. ही मनाची चंचलता उपासनेनं निघून जाते. त्याला विक्षेप दोष असे म्हटलेले चंचलतेला. आणि ज्ञानानं आवरण दोष निघून जातो. आवरण म्हणजे अज्ञान. विक्षिक दोष निघून जातो. आवाज ही नदी पाहताय तुमचा. 33 कोटी देवते. 33 कोटी देवते सांगा नाही का? 11 रुद्र 33 कोटी चले. 11 रुद्र 12 आदित्य 8 वसु 1 प्रजापती आणि 1 इंद्र. अकरा रुद्र 12 आदित्य 1 प्रजापती 8 वसु 1 प्रजापती आणि 1 इंद्र. किती झाले बघा मोजून. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 33 प्रकारचे देव आहेत. 33 करोडो नाहीत, 33 प्रकारचे देव. ओम नमः शिवाय. ऐका ना, आता विक्षेप दोष कसं मनाची चंचलता सांगिततात ना. आवरण दोषाचं काही दुसऱ्या शब्द? आवरण दोष म्हणजे अज्ञान. अज्ञान. मल दोष जी आहे ती कर्मानं निघून जातो. सत्कर्म आपण जर करीत राहिलं तर त्या कर्मानं मलदोषाची निवृत्ती होते. जप तप साधना ही जी आपण करतो त्याच्यानं मलदोषाची निवृत्ती होते. होम हवन ही जी आपण कर्म करतो त्या कर्मानं मलदोषाची निवृत्ती होते. उपासनेनं विक्षेप दोष निवृत्त होतो. ज्ञानानं आवरण दोष निवृत्त होतो. ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान निघून जातं आणि अज्ञानालाच आवरण असं म्हटलेलं आहे. कळालं का? ओम नमः शिवाय. हो कळालं. काय लिहिलं सांगा बरं बरोबर. वेदाचे प्रत्येक वेदाचे एका वेदाचे 3 कांड असतात. नंबर 1 कर्मकांड, नंबर 2 उपासनाकांड, नंबर 3 ज्ञानकांड. कर्मकांडाने मल दोष म्हणजे पाप निघून जाते. नंबर 2 विक्षेप दोषाने मनाची चंचलता म्हणजे हे दोष निघून जातात. कशानं? नंबर 3 दोन नंबर नीट सांगा.
2 नंबर उपासना कांड. हां उपासनाने दोष निघून जातात म्हणजे मनाची चंचलता थांबते. हां बरोबर आहे. हां ज्ञानाने आवरण दोष निघून जातात म्हणजे अज्ञान निघून जाते. हां बरोबर लिहिलं. ओम नमः शिवाय. कसं लिहिलं काकी? असंच लिहिलं का? ओम नमः शिवाय. एक विचारू का अजून? हो विचारा की. आता वेळ संपलाय पण तरी विचारतो. हां वरी सांगितलं तुम्ही एक श्लोक झालेला अर्थ सद्गुरूने साष्टांग नमस्कार नाही घेऊन दोघीचं म्यूट उघडे काय कळना. बोला काय म्हणाले? सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून प्रश्न विचारले ना, हां त्यांना प्रश्नाचे क्रमांक टाकून घेतले पण त्याचं लिहून नाही दिलं तुम्ही काही. नाही तिचे आता हे प्रश्नाचे उत्तर पुढे बघायचे आपल्याला एका एका. ही 7 प्रश्न आहे. आता एका प्रश्नावर एक पूर्ण ही आहे त्याचं. इथं नुसते प्रश्न माहिती करून घेतले ते इथं. त्याचे उत्तर अजून सांगितलेले नाहीत आपल्याला पुढे. नाही उत्तर नाही सांगितले. हां. तर फक्त शिष्यानं ही असे प्रश्न विचारावे म्हणून गुरुनं सांगितले त्याला. तू गुरु शिष्याला सद्गुरूकडे जा आणि तू हे प्रश्न विचार, दुसरं काही विचारू नकोस असं सांगितलेलं आहे. काकी म्यूट का उघडलंय? काय बोलायचं? हां काय 3 कांड सांगेल. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. तिसरं ज्ञानकांड. कर्मकांडामध्ये काय? कर्मकांडानं मलदोष निवृत्त होतो. मल म्हणजे पाप. कर्मकांडानं मलदोषाची निवृत्ती होते. उपासनेनं विक्षेप दोषाची निवृत्ती होते. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. आणि ज्ञानकांडानं आवरण दोषाची निवृत्ती होते. आवरण म्हणजे अज्ञान. ओम नमः शिवाय. मीनाताई काय लिहिलं सांगा बरं. ओम नमः शिवाय. काकी म्यूट करा. ओम नमः शिवाय ताई. मी ना लिहून घेतलं नाही करूचे ताप आली त्याच्यामध्ये मला सोडी नाही. मला एक शब्द वाचायला येत. ओम नमः शिवाय ताई. माझ्या मांडीवर असल्यामुळं मला घेते लिहून आता कल्पना ताईकडून नाही मंगीत ऐकून. बरं बरं. ओम नमः शिवाय. त्यांनी सांगू का? हो सांगा. वेदाचे 3 कांड कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. कर्मकांडाने मन दोष निवृत्त होतो, पाप निघून जाते. उपासनाकांड विक्षेप दोष जातो, मनाची चंचलता दोष निघून जातो. ज्ञानकांड आवरण दोष निवृत्त होतो. आवरण म्हणजे अज्ञान. अज्ञान अज्ञान निघून जातं. हां ओम नमः शिवाय. आता आपण ओम नमः शिवाय सांगू का? हां हो सांगा. 12 आदित्य, अष्टवसु, एक प्रजापती, एक इंद्र. हां येते. ओम नमः शिवाय. तर आता आपला वेळ झालेला आहे. आता गुरु काय सांगतात ते आपल्याला उद्याच्या भागात बघायचे. आजची आपला वेळ झालेला असल्यामुळं झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः